हॅलो, साक्षी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर आज बनवणार आहे कडाकणी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अर्धा किलो मैदा, 1 वाटी दूध, अर्धी वाटी बारीक रवा आणि हे आहे गुळाचं पाणी। तूप गरम करायला ठेवलेलं आहे। चला तर मग मैद्याच्या पिठामध्ये तुपाचे मोहन ॲड करायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मग त्यानंतर 1 वाटी दूध टाकायचं आहे, मग बारीक रवा आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यावर इलायची पावडर पण टाकलेली आहे आणि ही इलायची पावडर मी घरीच बनवलेली होती। आणि आपण गुळाचं पाणी किंवा पिठी साखर पण टाकू शकतो कडाकणीमध्ये। पीठ चांगलं असं मळून घेतल्यावरती कडाकणी खूप छान होतात। पीठ मळून झाल्यावरती 1 तास असंच ठेवायचं आहे। 1 तासानंतर आपण कडाकणी बनवायला सुरुवात करू शकतो। आता 1 तास ठेवून झाल्यावरती पीठ खूप छान असं होतं बघा। आता हे पीठ पूर्ण तयार झालेलं आहे कडाकणी बनवण्यासाठी। लग्नानंतर पहिल्यांदाच मी हा रेसिपीचा व्हिडिओ टाकला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ खूप लेट आला असेल, कारण का आता मध्यंतरी मी क्लास लावलेला आहे आणि मला थोडा टाईम पण भेटत नाही आहे। मला व्हिडिओ करायचे आहेत, पण कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ करू हे काय मला समजतच नाही आहे। तर मला सांगा जरा कोणत्या टॉपिकवर मी व्हिडिओ करू, मला कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कमेंट करून। माझे सासरे माळ बनवत आहेत इकडे कडाकणीची। तर माळ कशी झाली आहे बघा, खूप सुंदर बनवलेली आहे माळ। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान असे कमेंट करून सांगा व्हिडिओ खूप छान होता म्हणून। आणि माझ्या चॅनलला खूप सारं प्रेम द्या आणि प्लीज सपोर्ट करा। मला कमेंट करून सांगा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवू।